दिनांक 6/2/2025 रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी यांना बातमी मिळाली की इसम नामे मिलिंद भालेराव हा त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहनामध्ये हत्यार घेऊन फिरत असून तो रात्री रेणुका सोसायटी वडाळा नाका नाशिक येथे येणार आहे। त्यावरून सदरची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन त्यांच्या सूचनेप्रमाणे दिलीप सगळे, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, सुनील आळके, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, अशोक आगाव, सुनीता कवडे यांचे 2 पथक तयार करून रेणुका सोसायटी वडाळा नाका नाशिक परिसरात सापळा रचला असता दिनांक 6 रोजी रात्री 11 वाजेच्या दरम्यान दुल्ली उर्फ मिलिंद मनोहर भालेराव वय 34 राहणार नाशिक याच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीची लोगान कार MH04DR 0065 सह मिळून आल्याने त्याच्या वाहनामध्ये एक देशी बनावटी पिस्टल, 2 जिवंत काडतुसे, 1 लोखंडी कोयता व 1 चॉपर असे एकूण 2,43,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून त्या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।